भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात मॉकड्रिल केले जात आहे आणि महाराष्ट्रात देखील मॉकड्रिलचं आयोजन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण 6 ठिकाणी आज मॉकड्रिल केले जाणार आहे। पुण्यातील विधान भवन परिसरामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रशासनाकडून मॉकड्रिलची तयारी पूर्ण झालेली आहे, ज्यामध्ये पुणे पोलीस, अग्निशमन दल, त्यासोबतच नागरी संरक्षण दल या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून या ठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे। आपण पाहू शकतो ही विधान भवनाची इमारत आहे, याच इमारतीत मॉकड्रिल केले जाणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण यंत्रणा ही सज्ज झालेली आहे आणि थोड्याच वेळात या मॉकड्रिलला सुरुवात होणार आहे। ज्या पद्धतीने एकूण जी भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमधली ज्या पद्धतीने युद्धजन्य परिस्थिती ही निर्माण झालेली आहे, त्यामुळे नागरिकांना एकूण संरक्षणाचे धडे मिळावेत या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचं हे मॉकड्रिल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या मॉकड्रिलमध्ये जिल्ह्यातील सर्व यंत्रणा या सहभागी झालेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो राज्य सरकारकडून ज्या अधिसूचना जारी करण्यात आलेल्या आहेत, काल या संदर्भातली बैठक देखील मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली होती आणि त्यानंतर काही गाईडलाईन या देण्यात आलेल्या आहे। या गाईडलाईननुसार आता हे मॉकड्रिल या ठिकाणी पार पडणार आहे। नागरिकांनी एखादी आपत्ती आली त्यावेळी कशा पद्धतीने सुरक्षित स्थळी पोहोचावे यासाठी आणि त्यासोबतच जे जखमी किंवा इतर जे नागरिक असतील ज्यांच्यावरती या सगळ्या आपत्तीचा परिणाम होईल त्या सगळ्या नागरिकांना कशा पद्धतीने सुरक्षित स्थळी हलवलं जाईल या संदर्भातलं हे मॉकड्रिल असणार आहे। पुणे शहरात त्यासोबतच पुणे जिल्ह्यात अशा पद्धतीचं हे मॉकड्रिल आयोजित करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो पुणे शहरचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या सगळ्या मॉकड्रिलचं नेतृत्व केलेलं आहे आणि थोड्याच वेळात या मॉकड्रिलला सुरुवात होणार आहे। या मॉकड्रिलमध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।